ते बालाजी नगर पर्यंत हा प्रभाग त्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या माय मावलेला तरुण माझ्या बांधवाला तुम्हाला विनंती करायची आहे, आज 12 तारीख आहे, 2 दिवस त्या निरोप दिलाय की इथल्या 4ही उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्या. निवडून दिल्यानंतर या भागाचे जे काही विकास कामं करायचे असतील की मी कार्यकर्त्यामधून एक वार्ड अध्यक्षापासून शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस हे कुणी केलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलं. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून मला सुद्धा जाणीव होती, माझ्याकडं जयभीमनगर, साठेनगर, इंदिरानगर या प्रभागातील माझे सर्व बांधव, माझ्या भगिनी माझ्याकडे आल्या होत्या की भाऊ आपण राहुल बनसोडेला त्या ठिकाणी तिकीट द्या. आम्ही त्यांना निवडून आलो कारण त्या माणसाने खूप कष्ट केले, खूप प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याला तिकीट दिलं पाहिजे. मला लागली त्या ठिकाणी सांगता येत नव्हतं. मला माझ्या मनामध्ये काय करायचं होतं तुम्हा सगळ्यांना आता बाप्पाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा एक पक्ष आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मी मयूरला सांगितलं, तू आमदार आहे, तुझ्या घरामध्ये तू राज्यमंत्री म्हणून काम केलंय, कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतची संधी विनंती केली. तिथं नवनाथ आलटे नावाचा न्याय दिला पाहिजे म्हणून तिथं सुद्धा माझ्या घरातला उमेदवार दिला नाही. एका सर्वसामान्य त्या ठिकाणी केलेला आहे. दुसऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. आज तुम्ही इथं बसले सगळेजण आमदार आहात आणि म्हणून जे काही विकासाचे काम आपल्याला भविष्यात करायचे ते सगळे काम तुमचे त्या ठिकाणी आम्ही करू. आणि म्हणून प्रत्येक जणांनी शिट्टीवरती आणि 3 घड्याळावरती आपण मतदान करून त्या ठिकाणी विजयी करावं असे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो. करणारात का नाही करणारात? नक्की करणारात? आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो, करू ना हो. आणि म्हणून मी राहिलेले आज तुम्ही बघत असाल, मी सुद्धा लहानपणी 6 डिसेंबरला आपण शहीद करतो का रे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूरला बिना तिकीट जात होतो का नाही? जात होतो का नाही? तेच स्वप्न उराशी बाळगून आपण जर लोकप्रतिनिधी झालो, आपल्याला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी संधी दिली तर आपण सुद्धा जे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूरला मोठं विहार उभा केलंय तसं विहार मला सुद्धा उभा केलं पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये होती. आणि म्हणून तसलं विहार 25 कोटी रुपयाचं विहार मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा करून माझ्या समाज बांधवाला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाला हे बाबासाहेब आले होते. खरं बाबासाहेबांचं स्वप्न करण्याचं काम हे बाबासाहेब त्या ठिकाणी करतायत. मुद्दाम त्यांच्या आईचं नाव, आईनं त्यांचं नाव, वडिलांनी त्यांचं नाव बाबासाहेब या ठिकाणी ठेवलं. का ठेवलंय? त्यांच्या जर घरात तुम्ही गेलात तुम्ही बाबासाहेब पाटीलसाहेबांच्या, तर बाबासाहेब आंबेडकरांची जशी लायब्ररी आहे त्या पद्धतीची लायब्ररी आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांची त्या ठिकाणी मित्रांनो सांगतो. एवढा अभ्यासू व्यक्तिमत्व, एवढं विजन असलेलं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मग त्याला उद्घाटन करण्यासाठी मी उदगीरला त्या ठिकाणी गेलो होतो. 15 फुटाचा बाबासाहेब आंबेडकरांचा एक ना असा मराठवाड्यामध्ये कुठेही पुतळा नाही असा पुतळा मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा केला आहे. आणि म्हणून त्याच धर्तीवरती माझ्या नागपूर शहरामध्ये नागपूरच्या नंतर सगळ्यात मोठी संख्या आपली कुठं असेल तर ते लातूरमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये आपल्याला 75 फुटाचा पुतळा आपल्याला उभा करायचा आहे. आणि ते उभा करण्याचं काम आम्ही राज्य शासनाच्या वतीनं बाबासाहेब पाटील साहेब आणि विक्रम काळे साहेबांच्या सहकार्यानं मी आंबेडकर पार्क या ठिकाणी उभा करणार. आम्ही 10 कोटी रुपयाचा निधी आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. 10 कोटीचा, पण आणखीन 15 कोटी त्या ठिकाणी लागणार आहे. पाटील साहेब आपल्याला राज्याच्या प्रमुखाची
आणि अजितदादा पवार साहेबांशी बोलून आपल्याला 15 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मिळवून देऊन हरिभाऊ तिथं सुद्धा आपण भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक आपण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आज इथं मंगेश आहे, वैरागीता येत आहे, नागेश आहे. मी कधीही जातीवाद केला नाही, कधीही जातीवाद माझ्याकडून झाला नाही. मातंग समाजाला तेवढाच न्याय, बौद्ध समाजाला तेवढाच न्याय, अल्पसंख्याक समाजाला तेवढाच न्याय, मराठा समाजाला तेवढाच न्याय, लिंगायत समाजाला तेवढाच न्याय, ओबीसी समाजाला तेवढाच न्याय देण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी करतोय. ज्यावेळेस माझी भावी उभारली होती, प्रचंड बहुमताने तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिलं, त्यावेळेस सुद्धा मी मातंग समाजाच्या मला वाटतं कोणाला उमेदवार दिली होती, आपण गव्हाळ्याला उमेदवारी दिली होती. आता सुद्धा मला सोशल इंजिनिअरिंग करायचं होतं. एक बौद्ध समाजाचा उमेदवार द्यायचा होता, एक मातंग समाजाचा उमेदवार द्यायचा होता, एक ओबीसी मधून उमेदवार द्यायचा होता आणि एक मराठा समाजातून आपल्याला उमेदवार द्यायची होती. म्हणून 4चे 4 उमेदवार आपण सोशल इंजिनिअरिंग करून सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. म्हणून माझ्या बौद्ध समाज तर एक संघपणे या 4 उमेदवारांना निवडून देतीलच, पण माझ्या मातंग समाजातल्या सर्व माझ्या बांधवाला, माझ्या माता भगिनीला मला हात जोडून विनंती करायची आहे, तुम्ही या 4 जर उमेदवाराला तुम्ही निवडून दिलात तर तुमच्याही भागाचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही 3 जण त्या ठिकाणी करूया. नागेश, तुम्ही उदगीरला येऊन बघा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक 25 कोटी रुपये त्याला निधी देऊन उभा करतो. सचिन साठे इथे भाषण करून गेले, पण त्यांच्या शुभास्ते मी त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. त्याला माहिती नसावं की हा माझा प्रभाग आहे, नाहीतर ते त्याला जर माहिती झालं तर ते देऊन सांगितलं असतं की राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं पाहिजे, असं सुद्धा त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं असतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जळकोटमध्ये नव्हता, तेवढा चांगला पुतळा मी जळकोटमध्ये उभा केला. जसा आता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मी उदगीरला 15 फुटाचा केलाय, 15 फुटाचा चबुतरा केलाय, त्याच धर्तीवरती अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा 1 ऑगस्टला त्याचा अनावरण मी त्या ठिकाणी करणार आहे. 15 फुटाचा चबुतरा आणि 15 फुटाचा पुतळा सुद्धा मी त्या ठिकाणी उभा करणार आहे. माझ्या भुईवाड्यातल्या माझ्या बांधवाला सुद्धा जे जे काही त्यांचे प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्याचं काम मी भविष्य काळामध्ये मी त्या ठिकाणी करेन. आणि म्हणून जे जे नवं ते या प्रभाग 3 मधलं हवं या ब्रीदवाक्यातून आम्ही त्या ठिकाणी काम करू. आज मला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था करायची आहे, माझ्या या भागामध्ये मोहल्ला क्लिनिक चालू करायचंय, पिण्याचं पाणी शुद्ध देण्यासाठी वॉटर प्लांट आपल्याला निर्माण करायचे, चांगली शाळा निर्माण करण्यासाठी डिजिटल शाळा आपल्या त्या ठिकाणी उभा करायच्या, अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी या प्रभागामध्ये आपल्याला उभा करून त्या ठिकाणी द्यायच्या आहे. पण तुमचे आशीर्वाद येणाऱ्या 15 तारखेला शिट्टी आणि घड्याळात तुम्ही मतदान त्या ठिकाणी करायचंय आणि तुम्ही करणार हा विश्वास माझा आहे. आणि आता बाप्पा बोलल्याप्रमाणे या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी येतात. ज्यावेळेस मी राज्याचा मंत्री होतो त्यावेळेस आम्ही राज्य सरकारच्या वतीनं माझ्या गोरगरीब महिलांना मदत झाली पाहिजे, त्यांना मदतीचा हात त्या ठिकाणी पुढे राज्य शासनाच्या वतीने केला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही त्या ठिकाणी आणली. आज तुम्हाला 1500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो. आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपले नेते बाबासाहेब पाटील साहेब त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून तुम्हाला खात्री देतो, महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर, जिल्हा परिषदचं इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 1500 वरून आम्ही 2100 रुपये केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण त्या ठिकाणी विजयी करावं असं नम्र हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. कुठेही आपलं बोट जाऊ देऊ नका. शिट्टी घडी, शिट्टी घडी एवढंच या ठिकाणी आपण द्यावं. आणि मयूर कुठे गेला? मयूर उठून वाद, अजून तरुण आहेस तू. तुझ्या वयामध्ये बाबासाहेब पाटील साहेबांना मला वार्डाचा अभ्यास केला. ते जिल्हाध्यक्ष होते, मी कार्याध्यक्ष होतो. आम्ही जिल्हाभर आम्ही दोघांनी फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. तुला आता पक्षाचं काम करावं लागेल. तुला आता हे 2 जण पक्षाची मोठी संधी त्या ठिकाणी देतील. सिद्ध करा आपण स्वतःला आणि नक्कीच ह्याच्यापेक्षा मोठं पद तुला भविष्यामध्ये मिळेल. तुला सांगतो, कारण तुझे कर्म चांगले.
माझा पुतण्या म्हणून नाही, पण त्याचं काम चांगलं आहे. उदगीरमध्ये तो चांगलं काम करतोय, जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चांगलं काम करतोय. प्रत्येक प्रभागामध्ये अडीअडचणीला लोकांना मदत करण्याचं काम त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. खरं माझ्याकडून त्याच्यावर अन्याय झालाय काय झालाय. पण पहिल्यांदा ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तिथवर पोहोचलं, त्या लोकांना न्याय देण्याचं काम बनसोडेच करतोय. पहिल्यांदा त्यांना न्याय देऊ आणि तुला नंतर ईश्वर आणि तथागत नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये न्याय देतील असा विश्वास त्या ठिकाणी देतो. रेखाताई 100% तुम्ही निवडून येणार आहात. तलवार साहेब 100% त्या ठिकाणी निवडून येणार आहात. सुरवंशीताई 100% त्या ठिकाणी तुम्ही निवडून आहात. आणि नागेश तुम्ही तर अतिशय विद्वान वकील आहात, तुम्ही सुद्धा निवडून आहात. पण तुम्ही सुद्धा निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याकरता, त्यांच्या सुखदुःखात उभा राहण्याकरता आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे. नाही निवडून जाताल, पुन्हा तुमचा धंदा करत बसताल, पुन्हा मला वेळ नाही म्हणताल, हे असे म्हणणारे तुम्ही नाही, मला खात्री आहे. आणि तुम्ही एक सामाजिक चळवळीतले सगळे चौघे उमेदवार त्या ठिकाणी आहात आणि म्हणून नक्कीच त्यांची जिम्मेदारी आम्ही तिघजण त्या ठिकाणी घेतो. पण एक नाही एक मत कुणी किती जरी काहीतरी आणून तुम्हाला दिलं ते बाप्पा साहेब त्यांच्या भाषणात सांगतील, पण मत शेती आणि घड्याळ त्या ठिकाणी द्यावं एवढंच बोलतो. आणि या एवढ्या मोठ्या संख्येनं आज तुम्हाला मला बघण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली, त्याबद्दल संयोजकाचे मनापासून एवढी मोठी सभा या ठिकाणी आयोजित केली, मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी. धन्यवाद भाऊ. तुमच्या पावलावर पाऊल ठेवूनच आज मयूर काम करत आहे. जेवढे या ठिकाणी उमेदवार निवडून येण्यासाठी पळत आहेत, तेवढाच प्रयत्न, तेवढंच काम मयूरजी करत आहेत, नागीजी करत आहेत, बबिताताई करत आहे, मी करत आहे. आणि 100% आमचे प्रयत्न राहतील, आमच्या चौघांचेही प्रयत्न राहतील की या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचे. या ठिकाणी मी थोडक्यात मी सांगू इच्छितो भाऊ तुम्ही तिघही साहेब, आपण तिघही विकास रत्न आहात. भाऊ बराच निधी या विहाराला आपला लागलेला आहे. थोडं काम राहिलेलं आहे, त्या ठिकाणी लाईटचं आहे, मूर्ती, त्या लाईटमुळे मूर्ती स्थापन करायचं राहिलेलं आहे व त्याचबरोबर सांची स्तूप सुद्धा राहिलेला आहे. आणि या ठिकाणी या बाजूला मंचाच्या उजव्या बाजूला भाऊ, मंचाच्या उजव्या बाजूस बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा होता. ती बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी ही जागा होती. ती जागा आज काही काळाने दुसऱ्याच्या ताब्यात आहे, परंतु बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गानेच आम्ही चलत आहोत आणि ती जागा परत समाजाच्या नावावरच होणार आहे. त्यासाठी ती सुद्धा आपली मागणी आहे की या ठिकाणी 3 मजली इमारत व्हावी. पहिल्या खालच्या मजल्यावरती हॉस्पिटल, दुसऱ्या मजल्यावरती वाचनालय आणि तिसऱ्या मजल्यावरची जिम व्हावी, अभ्यासिका तेच. एवढी आपल्याकडे मागणी आहे. या ठिकाणी आभार मानण्यासाठी रामभाऊ चलवाड यांना विनंती करतो की आपण आभार मानू. पुढे आणखी सभा आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळे ते निघणार आहेत. त्या सभेला अमूल्य असे मार्गदर्शन संजीव भाऊ आणि विक्रम काळे साहेबांनी केलेलं आहे. संजीव भाऊची जन्मभूमी, संजीव भाऊची कर्मभूमी ही आहे. या कर्मभूमी त्यांनी आम्हाला मुदत दिली आहे आणि इथून पुढे सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला देताल एवढी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.